शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. महाकवी कालिदास कला मंदिराच्या देखभालीकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये नाराजी. नाशिक शहरातील सांस्कृतिक आणि नाट्य परंपरेचा केंद्रबिंदू असलेल्या शालिमार येथील महाकवी कालिदास कला मंदिर या प्रमुख कला मंदिराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. 2017मध्ये तब्बल 12.5 कोटी रुपयांच्या खर्चाने नूतनीकरण करण्यात आलेल्या या सभागृहाची देखभाल आणि व्यवस्थापन पूर्णतः कोलमडलेली दिसते. कालिदास कला मंदिर हे नाशिकमधील बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे केंद्रबिंदू आहे. येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रति तिकीट 700 रुपयांपर्यंत दर आकारले जातात. मात्र या शुल्काच्या तुलनेत सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सभागृहात ठिकठिकाणी केरकचरा, दुर्गंधी, तुटलेली शटर, पाण्याचा गंभीर प्रश्न दिसून येतो. देखभाली अभावी ही वास्तू नाट्यप्रेमींना मनस्ताप देत आहे. एवढ्या मोठ्या निधीचा खर्च करूनही नियमित देखभाल आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाची कार्यशैली प्रश्नचिन्हात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून कडक कारवाई आणि तात्काळ उपाययोजना होणार का याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मंत्री पंकजा मुंडे. नाशिक दिनांक 2. नाशिकला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक सौंदर्ययुक्त वातावरण लाभलेलं आहे. हे वातावरण अबाधित राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक असून प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक विभाग नाशिक यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ठाकणे, उपसचिव तांत्रिक डॉक्टर राजेंद्र राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जळगाव उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, धुळे उपप्रादेशिक अधिकारी प्रवण पाखले, अहिल्यानगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, वैज्ञानिक अधिकारी सुरेश माई यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी किंवा थेट गटारांमध्ये किंवा नजीकच्या नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्याचप्रमाणे वायू प्रदूषण आणि धुराड्यामधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवामानात प्रदूषण होते आहे. प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात योग्य ती दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. औद्योगिक आणि महानगरपालिका परिसरात नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षणावर भर देऊन स्थानिक नागरिकांच्या सुदृढ निरोगी आरोग्यासाठी नदी प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ठाकणे यांनी म्हटलं आहे की प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच उद्योजकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक प्राधान्याला उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी प्रदूषण मंडळ क्षेत्रातील प्रदूषण, सांडपाणी आदीबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत स्लाईडद्वारे माहिती दिली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल.
तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बल्हेगाव नवीन विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण. घरगुती, वाणिज्यिक आणि शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण संपन्न. नाशिक दिनांक 2 ऑगस्ट 2025. जिमाका वृत्तसेवा. राज्याचे अन्न, नागरी आणि पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला ग्रामीण उपविभाग अंतर्गत नवीन 5 MVA क्षमतेचे 3311 KV बल्हेगाव उपकेंद्र, जळगाव नेऊर येथे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, येवला येथील मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी येथे वाणिज्य संकुल बांधणे, तसेच इतिहास संग्रहालय आणि अनुषंगिक कामे, अंबियाशाह कॉलनी येवला येथे शादीखाना पूरक बांधकाम, सुशोभीकरण, अनुवंशिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ अधिकारी जयश्री शेट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता VK आव्हाड, महावितरण विभागाचे अभियंता संजय तडवी, उपअभियंता श्री जाधव, शहर अभियंता श्री राजेंद्र सुतावणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की बल्हेगाव उपकेंद्रातून 100 अँपिअर क्षमतेचे 2 फीडर शेतीसाठी आणि बल्हेगाव एजी, नागडे एजी, बल्लाळेश्वर गावठाण असे 3 फीडर तयार झालेत. याचा फायदा बल्हेगाव, नागडे आणि धामणगाव येथील गावे, शिवार आणि वडगाव, कोटमगाव, गावठाण परिसरातील घरगुती, वाणिज्यिक आणि शेती प्रवर्गातील ग्राहकांना विनाखंडित वीज पुरवठा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले की महावितरण कंपनीकडे अजून नवीन 311 KV उपकेंद्र प्रस्तावित केलेले आहेत. यात सोमठाण, देश, पिंपळगाव, जलाल, चिंचोडी MIDC, जवळकेसाठी प्रत्येकी 5 MVAच्या उपकेंद्रांचा समावेश आहे. सोमठाण, देश आणि पिंपळगाव, जलाल येथील उपकेंद्रांसाठी एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून निधी उपलब्ध होणार आहे. सावरगाव येथे अतिरिक्त 5 MVA, कोटमगाव येथे 5 MVAचा ट्रान्सफॉर्मर बदलून 10 MVA प्रस्तावित असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सारोळे येथे 400 KV अतिउच्च दाब उपकेंद्रास मंजुरी मिळाली असून त्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. पुढील महिन्यात अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण होत असून येवला शहर विद्युत उपकेंद्रातील 5 MVAच्या रोहित्राची क्षमता 10 MVA करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. 3311 K कोटमगाव येथील उपकेंद्रासाठी उंदीरवाडी येथे 2 मेगावॅटचा सोलर प्लांट उभारला जात असून लवकरच कार्यान्वित होईल. यामुळे कोटमगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांना दिवसा शेतीपंपासाठी वीज उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे सत्तेगाव येथे मुखेड उपकेंद्राअंतर्गत 9 मेगावॅट क्षमतेचे सोलर प्लांट उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं सोलर प्लांट विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. जळगाव नेऊर तालुका येवला येथे आगमन, तलाठी कार्यालय, निवासस्थानाचे बांधकाम करणे यासाठी कामाचे लोकार्पण रुपये 33 लाख. पालखेड इरिगेशन कॉलनी येवला येथे आगमन, येवला शहर मंडळ अधिकारी कार्यालय, निवासस्थानाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण 37 लाख. बल्हेगाव तालुका येवला येथे आगमन आणि कृषी आकस्मिकता निधीमधील नवीन 3311 KV विद्युत उपकेंद्र स्थापन करणे कामाचे उद्घाटन रुपये 367.88 लाख. जुनी नगरपालिका येवला येथे आगमन आणि येवला शहरातील जुनी नगरपालिका इमारत सिटी सर्वे क्रमांक 4536 ते 4252 येथे वाणिज्य संकुल बांधणे तसेच इतिहास संग्रहालय आणि अनुषंगिक कामाचे भूमिपूजन रुपये 4,99,00,000.
अंबियाशाह कॉलनी येवला येथे आगमन आणि शादीखाना पूरक बांधकाम सुशोभीकरण अनुषंगिक कामाचे भूमिपूजन 150 लाख. जळगाव नेऊर मंडल अधिकारी कार्यालय तलाठी कार्यालय उद्घाटन. बल्लेगाव विद्युत केंद्राचे उद्घाटन करताना माननीय श्री छगन भुजबळ साहेब. जुनी नगरपालिका येथे वाणिज्य संकुल कामाचे भूमिपूजन करताना माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब. जुनी नगरपालिका येथे वाणिज्य संकुल कामाचे भूमिपूजन करताना माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री सुनील सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अंबड तसेच सातपूर शाखा विभागीय मीटिंग घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर साहित्यिक विचारवंत लोकशाहीर प्रबोधनकार समाजसुधारक वंदनीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. मित्रबंधू वाहतूक जनजागृती बाबतीत विविध उपक्रम राबवणारे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार श्री सचिन जाधव सर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवससुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलीस मित्र परिवार समन्वयतर्फे अंबड आणि सातपूर शाखा KPM सदस्य पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते. जनसेवक राजेंद्र जडे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सैनिकासाठी न्यायालयाचा मोठा निर्णय. सैनिक बॉर्डरवर असताना कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक न्याय प्रक्रियेसाठी त्याला हजर होण्याची गरज नाही, परेशान होण्याची गरज नाही. त्याचे बॉर्डरवरचे लक्ष विचलित होऊन सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कौटुंबिक प्रश्नाची सर्व जबाबदारी न्यायालयाने स्वतःकडे घेतलेली आहे. त्यामुळे सैनिकांवरती कुठल्याही प्रकारचे अन्याय होणार नाही. सैनिक हा आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण करतो, त्यामुळे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षणाची जबाबदारी न्यायालयाची आहे. जवान बॉर्डर पर तैनात था और पीछे घर में जमीन का झगड़ा चल रहा था. माँ परेशान थी, छोटा भाई वकीलों के चक्कर काट रहा था, पर जवान छुट्टी नहीं ले सकता था क्योंकि देश की रक्षा पहले थी ना. लेकिन अब ऐसे जवानों के परिवार को कोर्ट कचहरी की टेंशन नहीं होगी क्योंकि शुरू हो चुकी है नालसा वीर परिवार सहायता योजना 2025 और इसकी शुरुआत हुई है श्रीनगर से और इसे शुरू किया है देश के अगले चीफ जस्टिस न्यायमूर्ति सूर्यकांत ने. उन्होंने कहा जवान बॉर्डर पर निडर होकर खड़ा रहे, ये भरोसा उसे होना चाहिए कि उसके घर की रक्षा कोर्ट करेगा. अब क्या मिलेगा इस योजना में? जमीन या प्रॉपर्टी का झगड़ा हो, पारिवारिक विवाद हो या कोई भी कानूनी दिक्कत, जवानों के घर वाले मुफ्त में वकीलों की मदद पा सकेंगे. जवान को छुट्टी लेने की जरूरत नहीं होगी. हर जिले में हेल्पलाइन, कानूनी कैंप और स्पेशल वकील पैनल बनेंगे. और सबसे खास बात, अब कोई केस खुद से नहीं लड़ना पड़ेगा. नालसा खुद संज्ञान लेगा और मदद करेगा. हम चैन से सोते हैं क्योंकि कोई सीमा पर जागता है. अब वो चैन से लड़ सकेगा क्योंकि उसके घर की लड़ाई अब न्यायपालिका लड़ेगी. इस वीडियो को हर उस जवान तक पहुंचाओ जो देश की रक्षा कर रहा है ताकि उसे पता हो अब उसका परिवार अकेला नहीं है. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर एरोनॉमिक्स 2025चा शुभारंभ. क्रेडाई नाशिक मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ हवा, शून्य कचरा आणि सशक्त नाशिकसाठी एरोनॉमिक्स 2025 या मोहिमेचे उद्घाटन पर्यावरण तथा वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की आपण जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना पाणी आणि हवेचे प्रदूषण, जंगलतोड, निसर्गाचा ऱ्हास यासारख्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाढत्या गरजांमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या शहरातील प्रदूषण टाळायचे असेल तर ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायांचा विकास करून शहराकडे स्थलांतर कमी केले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुका कचरा, ओला कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर टाळणं, नदी स्वच्छता, वृक्षतोड आणि डोंगरांचे उत्खनन थांबून नवीन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे असंही त्या म्हणाल्या. एरोनॉमिक्स 2025च्या या उद्घाटन सत्रामध्ये नाशिक
प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणस्नेही शहर बनवण्यासाठी नाशिक मनपाच्या आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य अविनाश ठाकणे, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल आहेर आदींनी पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयी विचार मांडले. त्यावेळी प्रदूषणाविषयी उपाययोजना सुचवणारी श्वेतपत्रिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तसेच प्रदूषण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयीच्या उपाययोजनांची माहिती देणारी चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. आणि या एरोनॉमिक्स 25 मोहिमेमध्ये नाशिक शहरातील उद्योजकांच्या संघटना, नाशिक सिटिझन फोरम, वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना, IT असोसिएशन, इंजिनियर्स असोसिएशन आदी विविध संस्थांचा सहभाग आहे. यावेळी क्रेडाईचे व्हाईस प्रेसिडेंट उदय घुगे यांनी 2025 या प्रकल्पाविषयीची संकल्पना स्पष्ट केली. क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यावेळी बोलताना म्हणाले की पर्यावरणासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे, गरजेचे आहे आणि हवेच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, त्यासाठी निश्चित असा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी उपस्थितांनी स्वच्छ हवेसाठी पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली. उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर आणि उद्योजकांच्या संघटनेबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रदूषणावर आपण चर्चा करणार असून कुंभमेळ्यामध्ये साधूंचे वास्तव्य असणाऱ्या तपोवनातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच वेळोवेळी आपण नाशिकला भेट देणार आहोत, कारण आता कुंभमेळा जवळ आला आहे आणि येथील पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात आपण लक्ष घालू असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मी इंडस्ट्रीच्या लोकांबरोबर उद्योग विभागाच्या हिशोबाने भेट देणार आहे आणि CETPला पण भेट देणार आहे आणि या संदर्भात वेळोवेळी मी आता नाशिकला येणार आहे, कारण कुंभ जवळ येतोय आणि इथल्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात लक्ष घालू. काय मी तर मायापुरते नियम जर केले तर मी जगाला सांगू शकते. मी नियम केले काय कार्यकर्त्यांनी फटाके वाजवायचे नाही. मी नियम केले की प्लास्टिक सिंगल यूज वापरायचं नाही, मला नाही द्यायचे प्लास्टिक असलेले बुके, प्लास्टिक वगैरे हे सगळं नाही द्यायचं. आता आज लोकमान्य टिळकांचं स्मरण आपण केलं आणि अण्णाभाऊ साठेंचं. हे किती त्या काळात विचार त्यांचे पुढचे होते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव होताच की कालनिर्णयमध्ये होता, पंचांगात होता. आणि त्यामुळे नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल हे सतत आपण प्रत्येक जण विचार करत असतो. मग आता हा उपक्रम असेल किंवा इतरही विकासाच्या दृष्टीने आपण सर्वच जण सतत प्रयत्न करत असतो. खरं तर आज कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनलेली आहे. नाशिकमध्ये आपण बघतो की 2027ला सिंहस्थ येतो आहे आणि त्यामुळे सिंहस्थाच्या दृष्टीने आपल्याला जवळपास 2 वर्षाचा कालावधी आहे आणि यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा होत चाललेला आहे. आणि कळत नकळत ह्या प्रदूषणाचे आपण सर्वजण कुठं ना कुठं निर्माते आहोत. आणि हे प्रदूषण कमी करण्यासाठी आज सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती क्रीडाई नाशिकने येऊन आज जो हा कार्यक्रम इथे ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हे निश्चित ह्या शहराला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. ह्या विभागाचा ताईंनी हातभार स्वीकारला किंवा पदभार स्वीकारला तेव्हापासून इंडस्ट्रीला पूरक किंवा आदरणीय मोदीजींचा 2047 पर्यंतच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ती देण्यासाठी ताईंनी ह्या विभाग. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम.
आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?